श्री स्वामी समर्थ मंडळी, आपण बघत आहोत स्वर विज्ञान. स्वर विज्ञान एवढं चमत्कारिक आहे की तुम्ही जे बोलाल ते प्राप्त करण्याची ताकद त्या स्वर विद्येमध्ये आहे. आपण ह्याच्या आधी स्वर विद्येचे 3 पाठ पाहिले होते. ह्या पाठ मध्ये आपण चंद्रनाडी विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चंद्रनाडी ऍक्टिव्ह असताना तुम्ही श्वास रोखून जे पण एका कागदावरती लिहाल तो संकल्प 100% पूर्ण होतो. आता हे कसं करायचं हे फक्त जाणून घेणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगायचं की बाबा जे मी करतोय ते होईल आणि होणारच. तुम्ही एखादी इच्छा मनात धरून ती पूर्ण झाले असं गृहीत धरा आणि त्याप्रमाणे विचार करायला सुरुवात करा. ज्या वेळेस तुम्ही असे विचार करायला सुरुवात करता त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडायला लागतात. ज्या वेळेस तुमची चंद्रनाडी ऍक्टिव्ह असते त्यावेळेस तुम्ही श्वास आतमध्ये घेऊन जो पण संकल्प कराल आणि श्वास बाहेर सोडताना त्याला रिपीट कराल. असं रोज सकाळी 108 वेळा तुम्हाला करायचं आहे. असं 108 वेळा करताना श्वास बाहेर येताना तुमचा राईट जो तुमचा नोज आहे किंवा नागपुडे त्याच्यातून तो बाहेर यायचा आला पाहिजे आणि त्याच वेळेस तुमचा संकल्प जो पण असेल तुम्ही तो बोललं पाहिजे. तुम्ही मनामध्ये कुठलीही इच्छा धरा, ती इच्छा पूर्ण करण्याची ताकद तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये असते. इव्हन तुमचा सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपलं विश्व आहे किंवा ब्रह्मांड आहे. तुमच्या तोंडातून ज्या पण किंवा तुमच्या मनातून ज्या पण इच्छा निघत असतात त्या तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जाऊन तुमच्या आतमध्ये असलेल्या ईश्वराच्या अंशापर्यंत ते पोहोचवले जातात. म्हणून तुम्ही रोज सकाळी एका नोटबुकवर पेनाने लिहायचं आहे जे पण तुम्हाला इच्छित आहे, जे पण तुम्हाला प्राप्त करायचं आहे ते 108 वेळा लिहून काढायचं आहे आणि आपल्या माइंडला तसं इमॅजिन करायचं आहे की त्या गोष्टी घडलेल्या आहेत किंवा त्या गोष्टी घडत आहेत. श्वास घेताना या गोष्टी जर का तुम्ही केल्या तर डेफिनेटली तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडू लागतात आणि ह्याची तुम्हाला लवकरात लवकर अनुभूती येते. आपल्या विचारांमध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही श्वास घेताना खास करून चंद्रनाडी ऍक्टिव्ह असताना जो पण विचार करता किंवा ज्या पण गोष्टी तुम्ही संकल्प करता त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. म्हणून चंद्रनाडी ऍक्टिव्ह असताना नेहमी तुमच्या भविष्याबद्दल किंवा तुमच्या चांगल्या आयुष्याबद्दल तुम्ही सतत कामना करत राहा. तुम्ही जो पण संकल्प करा तो पूर्ण करून घेण्याचं सामर्थ्य तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या आतमध्ये असलेल्या ईश्वराचा अंश म्हणजे ब्रह्मांड किंवा परमेश्वर हे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून देत असतात. म्हणून चंद्रनाडी ऍक्टिव्ह करताना आणि ऍक्टिव्ह झाल्यानंतर नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करा. तुमच्या भविष्याशी आयुष्याशी निगडीत जे पण काही विचार असतील, जे पण काही चांगल्या गोष्टी असतील त्या थिंकिंग करा. निगेटिव्ह गोष्टी, निगेटिव्ह विचार कोणीही तुमच्या मनात आले नाही पाहिजे. पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह राहा आणि जे तुम्ही बोलताय ते पूर्ण होतंय असं इमॅजिन करा. ज्यावेळेस तुम्ही असं इमॅजिन करता की त्या गोष्टी पूर्ण होत आहेत, चांगलं जीवन, चांगला मोबाईल, चांगलं लाईफ, तुमचा परिवार चांगला आनंद कुठेतरी व्यतीत करतोय, अशा गोष्टी ज्यावेळेस तुम्ही इमॅजिन करायला सुरुवात करता त्यावेळेस आपोआप त्या गोष्टी तुमच्या लाईफ मध्ये घडायला सुरुवात होते. विचार बदला, तुमचं आयुष्य बदलेल. तुमच्या विचारात आणि श्वासामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही जे पण बोलाल ते सगळ्या गोष्टी सत्यात येऊ शकतात. एवढी पॉवरफुल ताकद तुमच्या श्वासामध्ये आणि तुमच्या विचारांमध्ये आहे. फक्त योग्य वेळी आणि योग्य टायमाला त्या गोष्टी झाल्या पाहिजे. आता चंद्रनाडी आणि सूर्यनाडी ऍक्टिव्ह कसं करायचं हे मात्र स्किल आहे. ज्यांना पण कोणाला चंद्रनाडी आणि सूर्यनाडी ऍक्टिव्ह कसं करायचं हे जाणून घ्यायचं आहे त्यांनी वर दिलेल्या नंबरवर संपर्क करा.
या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.